नमस्कार. नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. गणगण गणात बोते. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीला, कुलदेवतेच्या टाकांवर, मूर्तींवर कुंकुमार्चन कसे करावे, कुंकुमार्चनाचा विधी काय, कधी करावे, कुंकुमार्चनाचे फायदे काय असतात आणि ते करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. देवीचा नामजप करत करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून त्याच्या डोक्यापर्यंत वाहावे, अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासूनच बनवलेले कुंकू पाहिजे. कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, कारण ते लाल रंगाचे असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देवीची कृपा शीघ्र प्राप्त होते. कुंकुमार्चन केव्हा करावे, तर कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, गुरुपुष्पामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विविध दिवसांची निवड करावी. आणि त्यातल्या त्यातच आता नवरात्र चालू आहे, तर हे कुंकुमार्चन तुम्ही नवरात्रीत नक्की करा. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते. कुंकुमार्चनाचा विधी काय, तर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा तुमच्याकडे जे काही ताम्हण असेल त्या ताम्हणात देवीची मूर्ती किंवा टाक ठेवायचं आहे. ती देवीची मूर्ती अन्नपूर्णेची असू द्यावी, दुर्गादेवीची असू द्या, महालक्ष्मीची, तुमच्याकडे जी मूर्ती आहे ती देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट हे पात्रात घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे, शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. आपल्याकडे जे लाल फुले असतील, देवीला लाल फूल अत्यंत प्रिय आहे आणि कुंकुमार्चन करताना लाल फूल अवश्य असावे. ताम्हणात ही लाल फुले घेऊन छान ताम्हण सजवून घ्यावे आणि ताम्हणाला सुशोभित करावे. दीप धूप लावावा, गाईच्या तुपाचा दिवा लावावा, शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालतो. घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन नक्की करावे. यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते असे मानतात. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक नामाचा जप करत किंवा ललित सहस्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती उच्चारण करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत जावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा आणि अनामिकामधील बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे. काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात, तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहत नेतात. आणि दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे, जो की चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू वाहत जाणे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी. कुंकवात शक्तितत्व आकर्षण करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते, कारण आपण ते वाहिलेले असते देवीच्या मूर्तीवर. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत ठेवावे आणि अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते आपल्याला.
कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवीचा प्रसाद म्हणून आपल्या जवळच्या नातेवाईकांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरायचे नाही आहे. हे कुंकू रोज तुम्ही आपल्या कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकतात. तर याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आजचा कुंकुमार्चनची माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.